एवढं सगळं सगळं कुठे गेले? नाही नाही, धैर्य बाहेर जायच्या आधी मला आवरून रेडी व्हायला लागेल. धैर्य पण ना, अजून किती वेळ ते भांडण लांबूत बसणार आहेत. ठीक आहे, जर तुम्ही तुमचा हट्ट सोडणार नसाल ना, तर मी पण माझा हट्ट सोडणार नाही. आता बघूया तुम्ही माझ्याशी कसं बोलत नाही ते. आज मी माहेरी जाणार आहे आणि घरी जायच्या आधी तुम्ही जो माझ्याशी आबोला धरलाय ना, तो तुम्हाला सोडायलाच लागणार आणि मला माफ करावंच लागेल. नाहीतर मी काही घरीच जाणार नाही. नेमकं असं काय करू ज्यानं धैर्यांचा रुसवा जाईल? हा सावकाश सावकाश खाली घ्या. हा सावकाश घ्या. ओ दादा, हो एक जरी क्रॅश पडला ना वस्तूंवर, सगळ्या वस्तू परत पाठवून दे ना. हो मॅडम, हे आमचं दररोजच काम आहे. डोंट वरी. मी सगळ्या वस्तू चेक करून बघणार क्रॅश पडलाय का नाही ते. हा मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी ऑर्डर आलेली आहे. आता हे बघा, हे कूलर, टीव्ही, AC, वॉशिंग मशीन आणि हे फ्रीज. हा बरं सांगा, आता हे सामान कुठे ठेवायचं? कुठे ठेवताय? ठेवा माझ्या डोक्यावर. हा काय दादा, आत ठेवा चला. बरं आहे का, हे सगळं जोडायला आजच माणूस येणार आहे ना? हो आजच आहे. बेस्ट. चला घ्या हात. थांबा थांबा थांबा, एक मिनिट. इथे काय चाललंय हे? हे एवढं सगळं सामान कुठनं आणलंयस? कुठनं म्हणजे? दुकानात आणलंय सगळं. दुकानातून? आणि त्याचे पैसे कोणी दिले? पैसे नाहीत दिले मी. कुणी दिले एवढं सगळं उधारीवर सामान? नाही नाही नाही, उधारीवर नाही, हप्त्यावर आणल्यात हे सगळ्या. आता तशी सगळ्या दुकानांमध्ये सोय आहे, त्याला EMI म्हणतात. EMI. आता हळूहळू करून आपण हप्ते फेडायचे. आणि ते हप्ते फेडणार कोण? तुम्ही. मी? अगं मला विचारशील का नाही आधी? थांब थांब जरा. दीपा, हे समजा कशा पाहिजे? काय गरज आहे याची? हा आई, अहो काय बोलताय तुम्ही? हा, मुजुमदार येणार आपल्या घरी, मुजुमदार. आणि स्वैरिक झाल्यापासून पहिल्यांदाच येणार आहेत. मी गप्प होते, पण तुमची तयारी बघितली मी काल. आणि एवढी मोठी माणसं आपल्या घरात पाय टाकणार म्हटल्यावर ही एवढी सगळी तयारी करायला नको? हा काय हो दादा, तुम्ही काय आमचं ऐकत बसलाय? हा चला उठा, उचला सामान आणि घ्या. चला लवकर पटापटा. हे घ्या हात घ्या. चला. हे थांबा थांबा. हे सामान सगळं जसंच्या तसं गाडीत भरा आणि घेऊन जा परत. या सामानाची काही गरज नाही आम्हाला. आओ भाऊ, असं काय करताय? मी ऑर्डर केलं हे सगळं. तू लाख करशील, पण ह्या सगळ्या सामानाची काही गरज नाही आपल्याला. आणि हे बघ, माझ्या नातीचं, तिच्या नवऱ्याचं, तिच्या सासूरवाडीतल्या लोकांचं कसं स्वागत करायचं हे मला चांगलं माहिती आहे. त्यात तू शिकवायची काही गरज नाही. उचला उचला, हे सगळे सामान घेऊन जा बघू परत. हे घ्या सामानात घ्या. हो दादा, अहो तुम्हाला सांगितलं नव्हे एकदा? तर बघा, तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागतो मी, पण घ्या हे सगळं, निघा. मॅडम, हे सामान ठेवू की नेऊ? तुम्हाला सांगितलं ना इतक्या वेळा, घेऊन जा समजा सामान. काय बाई, घरच्यांना न विचारता ऑर्डर केली, फुकटचा वेळ घालवला ना. बरं झालं
टेम्पोचे पैसे तरी घेतले. ए घ्या रे बोट लवकर, चला सामान घ्या वरती. भाऊ अहो आपले लाच झालं नको म्हणून हे सगळं करायला लागलं. त्याचं काहीच नाही ना तुम्हाला. आता बघा ते मुजुमदार आपल्याला तशी नावं ठेवतात की सावी वंशना पण ठेवणार आणि त्यांच्या माहेरच्यांना पण ठेवणार. मग बघा तुम्ही तुमची तत्व घेऊन करा काय करायचंय ते. नाश्ता मिळणार आहे का मला? ऑफिसला असं लेट जाऊन चालत नसते. हा मिळणार ना, सगळं मिळणार. खरं तुम्ही मला माफ केलं असं म्हटलं की बघू आता तुम्ही मला माफ कसं करत नाही ते. शी बाबा ह्याच्यात काही मज्जा नाही. आता यांचा रुसवा काढायचा असेल तर काहीतरी हटके उपाय हुडकायला लागेल.